प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रेमाची ही ज्वाला देवा तव हृदयी पेटे, तशीच पेटो प्रेम ज्योतमा हृदयी विश्वपते. प्रेमाची ही ज्वाला देवा. कोणाचे शब्द आहेत? हे शब्द आहेत संत अगस्तीनचे. त्या संत अगस्तीनने परमेश्वराला सांगितलं की हे परमेश्वरा, तुझ्या हृदयामध्ये जी प्रेमाची ज्वाला प्रज्वलित झालेली आहे तो अग्नी माझ्याही हृदयामध्ये प्रज्वलित कर. काल आपण संत मॉनिका हिच्याविषयी ऐकलं. त्या संत मॉनिकाने केलेल्या त्यागाबद्दल परमेश्वराने तिला प्रचंड असं मोठं फळ दिलं आणि ते फळ म्हणजे संत अगस्तीनचं परिवर्तन. त्याचं परिवर्तन नक्की कशात दडलेलं आहे? 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टींमध्ये. पहिली गोष्ट त्याची जीवनशैली. त्याची जीवनशैली नैतिक स्वरूपाची नव्हती, शुद्ध निष्कलंक नव्हती, ती पापाने बरबटलेली होती. इतकं की एका स्त्रीशी संबंध ठेवून तिच्यापासून त्याला बाळसुद्धा झालेलं होतं. आणि अशा प्रकारचं जीवन जगत असलेला आपला मुलगा सन्मार्गावर यावा म्हणून मॉनिकाने अश्रू ढाळले, त्याच्यासाठी प्रार्थना केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची विचारसरणी. मानिकेइझम नावाची एक विचारसरणी होती. त्या विचारसरणीनुसार जगामध्ये 2 समतुल्य सारख्या ताकदीच्या शक्ती आहेत. एक म्हणजे परमेश्वर आणि दुसरा म्हणजे सैतान किंवा दुष्ट शक्ती. आणि ह्या दोन्हींची ताकद सारखीच आहे. ही ख्रिस्ती शिकवण नाही की परमेश्वराची ताकद सैतानापेक्षा कितीतरी मोठी आहे. ही ख्रिस्ती शिकवण आहे. परंतु मानिकेइझम अशा प्रकारची शिकवण देत असल्यामुळे माणसाने जणू काही 2 दगडांवर पाय ठेवून जीवन जगावं अशा प्रकारची विचारसरणी फैलावलेली होती. म्हणून देवाला थोडाफार वेळ द्यायचा, सैतानाला थोडाफार वेळ द्यायचा असाही विचार समाजामध्ये बोकाळलेला होता. आणि अगस्तीन त्या विचाराला बळी पडलेला होता. मॉनिका कशासाठी प्रार्थना करत होती? की त्याने सन्मार्गावर यावं आणि एकमेव परमेश्वर ह्याच्यावरती विश्वास ठेवून त्यानुसार जीवन जगावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलाने अजूनही बाप्तिस्मा घेतलेला नाही, त्याने बाप्तिस्मा घ्यावा. अशा 3 गोष्टींसाठी मॉनिका अश्रू ढाळत होती. आणि ह्या 3ही बाबतीत अगस्तीनचं पूर्णपणे परिवर्तन झालं. सर्वप्रथम त्याने बाप्तिस्मा घेतला, मानिकेइझम विचारसरणी सोडून दिली आणि ज्या स्त्रीशी संबंध होते तिला देखील आपल्या जीवनातून काढून टाकलं. एके संध्याकाळी सहज तो रस्त्यावरून चालत होता आणि समोरून त्याची ती प्रेयसी आली आणि तिने हळू आवाजात त्याला आवाज दिला, ए अगस्तीन, इट इज आय. अरे मी आहे. आणि अगस्तीन तिला म्हणतो, बट इट इज नॉट द सेम आय. की आता मी तो राहिलेला नाही, मी बदललेलो आहे. मी त्याच मार्गाने चालत नाही, माझा मार्ग बदललेला आहे. ह्या संत अगस्तीनचा बाप्तिस्मा झाला. त्यानंतर तो धर्मगुरू झाला, नंतर बिशप झाला आणि ख्रिस्त सभेचा धर्मपंडित म्हणून जगासमोर आला. त्याची कितीतरी वचने आज जगाला प्रकाश देत आहेत की संताला जसा भूतकाळ असतो तसा पाप्याला भविष्यकाळ असतो. संताचा भूतकाळ कदाचित ढागाळलेला असू शकतो, परंतु पाप्याचा भविष्यकाळ संजनाच्या, नीतिमत्वाच्या अशा सुंदर अशा जीवनाने फुललेला असू शकतो. अशा प्रकारचा विचार संत अगस्तीनने मांडलेला आहे. किंवा संत अगस्तीन म्हणत आहे की संताला पाहणं भाग्याचं, संतांच्या सहवासात राहणं त्याहीपेक्षा अधिक भाग्याचं आणि संत बनणं हे परमभाग्याचं.
ते ध्येय जणू काही त्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. आपल्या बाप्तिस्म्याचा दिवस हा आपल्या गुरुदीक्षेच्या दिवसापेक्षा मोठा आहे अशी त्याची भावना होती. कारण ते म्हणतात की माझ्या बाप्तिस्म्याच्या दिवशी मी परमेश्वराचं लेकरू बनलो, माझ्या गुरुदीक्षेच्या दिवशी मी परमेश्वराचा सेवक बनलो. परमेश्वराचं लेकरू असणं हे त्याचा सेवक असण्यापेक्षा अधिक महान आहे, अशा प्रकारे त्यांनी शिकवण दिलेली आहे. परिवर्तनानंतर ते सांगत आहेत की लेट हॅव आय लव्ड यू, ओ ब्युटी सो एन्शियंट अँड सो न्यू. आत्मनिवेदन नावाच्या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्यावरती खूप उशिरा प्रेम केलेलं आहे. तू कसा नित्य नूतन आणि सौंदर्यशील आहेस, प्राचीन असला तरीसुद्धा नवीन आहेस, सार्वकालिक आहेस, अनादी आणि अनंत आहेस. मी तुझा शोध सर्वत्र घेत होतो, परंतु तू मात्र माझ्या हृदयात दडलेला होतास. तू आता मला भेटलेला आहेस, मला आता दुसरं काहीही नको आहे. किंवा संत अगस्तीनने सांगितलेलं आहे की नवा करार हा जुन्या करारात दडलेला आहे आणि जुना करार नव्या करारामध्ये स्पष्ट करून सांगण्यात आलेला आहे. हे त्यांचं वाक्य द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषदेतील देई वर्बुम म्हणजे ईश्वरी प्रकटीकरण ह्या दस्तऐवजामध्ये परिच्छेद क्रमांक 10 उद्धृत करण्यात आलेला आहे. पवित्र मरियेने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या उदरात संभवण्या अगोदर तिने त्याला आपल्या हृदयात स्वीकारलेलं होतं. आणि म्हणूनच संत अगस्तीन म्हणतात पवित्र मिस्सा बली मध्ये नेमकं तेच होत असतं की पवित्र मिस्सा बलीमध्ये पहिला भाग प्रभू शब्दाचा असतो. त्याद्वारे तो शब्द देह धारण करून आपल्या हृदयात वस्ती करतो आणि त्यानंतर तोच शब्द प्रभू भोजनाच्या वेळेला आपल्या जिभेवरून आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो. आज 10 कुमारिकांचा दृष्टांत आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे. पुन्हा एकदा नीतिमत्वाचं चांगल्या जीवनाचं तेल भांड्यात घेऊन आपल्या श्रद्धेचा दिवा सतत परमेश्वराच्या चरणी तेवीत ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.